मी ॲडव्होकेट नवनाथ राजाराम निगोट आपल्या सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंचर निगोटवाडी आणि एकूण सर्व परिसरामध्ये गेल्या 49 वर्षापासून मंचरमधील राऊत कुटुंब असेल, त्याच्यामध्ये आमचे मित्र धनेश भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं आणि पंचक्रोशीमध्ये गेल्या 49 वर्षापासून दत्त जयंतीचा अखंड असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर या कुटुंबाचं मनापासून असं धन्यवाद की या दत्त जयंतीचा अतिशय चांगला असा सोहळा हे या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी साजरा करत असतात। तसं पाहायला गेलं तर 2 दिवसाचा हा कार्यक्रम सकाळी दत्त महाराजांच्या पूजेपासून त्यानंतर होम हवन असेल, त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भजनाचा कार्यक्रम असेल, हा संपूर्ण कार्यक्रम अखंडपणे या ठिकाणी सर्व भाविक भक्तांसाठी आयोजित केलेला असतो। दत्त महाराजांची कृपा खरं तर या कुटुंबावर ज्याप्रमाणे आहे तशीच ती कृपा पंचक्रोशी आणि संपूर्ण गाव लेवलवर या ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूच्या निगोटवाडी, लांडकमाळा असेल, मंचर असेल आणि आजूबाजू ते सगळी गावातली लोक आवर्जून दत्त महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। कोरोनाच्या देखील कालावधीमध्ये ज्यावेळेला सगळीकडे गोष्टी बंद होत्या त्यावेळेला या राऊत कुटुंबाने अखंडपणे दत्त महाराजांची पूजा अर्चा या ठिकाणी चालू ठेवली आणि एक चांगला संदेश या माध्यमातून दिला। शेवटी नाही म्हटलं तरी आपल्या सगळ्यांच्या एकत्रितपणे आणि देवाच्या आशीर्वादामुळे देखील या परिसरामध्ये कोरोनाचा तितकासा प्रादुर्भाव जाणवला नाही। पुढलं वर्ष पाहायला गेलं तर 50वे वर्ष या ठिकाणी दत्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत। खरं पाहायला गेलं तर गावातली सगळी लोक, पंचक्रोशीतली सगळी लोक या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित या ठिकाणी असतात। आज देखील या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम थोड्या वेळाने या ठिकाणी होईल। दुपारी कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे। उद्या देखील या ठिकाणी एक कीर्तनाचा कार्यक्रम होऊन एक आपण भंडारा ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे हा उत्सव या ठिकाणी साजरा होऊन सगळ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी होणार आहे। सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी नम्र विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून दत्त मंदिरामध्ये यावं, दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं, उद्याच्या कीर्तनाला आपली हजेरी लावावी आणि हा सोहळा एक अविस्मरणीय या ठिकाणी होईल यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि पुनश्च एकदा पंचक्रोशीच्या वतीनं सन्माननीय धनेश भाऊ राऊत असतील, गणेश भाऊ राऊत असतील आणि संपूर्ण राऊत कुटुंबाचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।